जानेवारी 1831 महाराष्ट्राच्या भूमीत एका धैर्यवान मुलीचा जन्म झाला। ही मुलगी पुढे भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखली जाईल। नाव सावित्रीबाई फुले। लहान वयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप समजले जात होते, पण ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि इथूनच सुरू झाला क्रांतीचा प्रवास। 1848 साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। समाजाने विरोध केला, दगड, चिखल, शेण फेकले, पण त्या खचल्या नाहीत। अंगावर अतिरिक्त साडी घेऊन त्या रोज शाळेत जात राहिल्या। सावित्रीबाईंनी फक्त मुलींसाठीच नाही, तर विधवा स्त्रिया आणि गरीब मुलांसाठीही शिक्षणाची दारे उघडली। त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। त्यांचे संपूर्ण जीवन हे स्त्रीशक्तीचे प्रतीक बनले। 1897 मध्ये प्लेगची साथ पसरली। रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला। एका आजारी मुलाला वाचवताना त्यांना प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्या अनंतात विलीन झाल्या। सावित्रीबाई फुले हे नाव म्हणजे शिक्षण, धैर्य आणि स्त्रीसन्मानाची क्रांती।